तर मिथेन क्लोरीन या वायूमुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येतात. कचरा हटवल्याशिवाय इथल्या लोकांना बाहेर काढणं हे अशक्य आहे. महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशींनी ही माहिती दिली आहे. दुसऱ्या बाजूने इमारतीमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं सूर्यवंशींनी सांगितलं. तर मोठी आव्हानं खरं तर या बचाव कार्यामध्ये आहेत. एकतर हा कचऱ्याचा डेपो होता, त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कचरा आणि त्यात या प्रशासकीय इमारतीवर हा सगळा ढिगारा कोसळला आहे. त्यामुळे या ठिकाणी जे गॅसेस तयार होतात कचऱ्यामुळे त्याचं एक मोठं आव्हान असल्याचं विजय सूर्यवंशींनी सांगितलं. मिथेन क्लोरीन असे वायू आहेत आणि हे विषारी वायू आहेत, त्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत. अत्यंत दुर्गंधी असलेले वायू कचरा हटवल्याशिवाय इथल्या लोकांना बाहेर काढणं हे अशक्य असल्याचं महापालिका आयुक्त विजय सूर्यवंशींनी माहिती दिली आहे. हा कॅन्टिलिव्हर फॉल आहे. तुम्ही जर एनडीआरएफच्या लोकांशी तांत्रिकदृष्ट्या चर्चा केली तर कॅन्टिलिव्हर फॉल हा रेस्क्यूसाठी सगळ्यात अवघड असतो असं एनडीआरएफचं म्हणणं आहे. कारण याच्यामध्ये रेस्क्यू टीमचं देखील आत प्रवेश करणं, त्यांचा जीव धोक्यात घालणं, त्यांची लाईफ ॲट रिस्क, हे सगळ्या गोष्टी आहेत. आता एनडीआरएफचं म्हणणं आणि काल आर्मीचे पण इंजिनियर्स होते, त्यांचं म्हणणं असं आहे की दोन्ही स्लॅब एका ठिकाणी मर्ज झाले. त्यामुळे आता तिथे जर त्यांनी ते स्लॅब काढायला गेले तर बिल्डिंग पूर्ण कोसळून आज जे लोक बचाव कार्य करणारे आहेत त्यांचासुद्धा जीव धोक्यात येईल. म्हणून ते देखील त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून त्यांनी पण हे निर्णय घेतला आहे की आता मागच्या बाजूचा जो कचरा आहे, आता रात्रभर आपल्याला वाटतं की फक्त कचरा काढण्याचंच काम चालू आहे, परंतु आपण बघताय की कचरा काढल्याशिवाय ह्या बिल्डिंगमध्ये प्रवेश करणं शक्य नाही.